ठेवलंय सगळं सामान? तर्री पोहा रोशनचा काही फेवरेट नाही आहे तो तसा. आजी विजी सांगायची की बेसन दूध दुधाची साय असं वगैरे लाव, परत दुधाची साय तर नव्हती. यांचं लोणचं खायला खूप छान वाटतं. माझ्यासाठी आणलं तू? खूप आवडले मला. हे ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा दिवस म्हणजे आम्ही काल आलो, तर कालपर्यंतचा व्लॉग मी जेवढा पॉसिबल होईल तेवढा शूट केला होता. आज दिवसभर ॲक्च्युली माझी जी पेंडिंग कामं होती, काही कोलॅबरेशनचं बोलणं राहिलं होतं, कुणाशी काही प्रोडक्ट फायनल करायचे राहिले होते, कुणाची स्क्रिप्ट राहिली होती, कुठला शूट कधी करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे असं होतं ना, जर मी 8-10 दिवसाची सुट्टी घेतली कामापासून तर मग खूप गोष्टी पेंडिंग राहतात आणि डोक्यात सारखं ते फिरतं की अरे ते बाकी आहे, ते बाकी आहे. आणि प्लस कॉन्टेंटचं असतंच माझं प्लॅनिंग की नाही आपल्याला हे पण करायचं आहे, हे दाखवायचं आहे, तुमच्याशी हे शेअर करायचं आहे. सो असं सगळं डोक्यात चाललं राहतं. म्हणून आज मी त्याला वेळ दिला. म्हटलं पहिले आपण कॉन्टेंट प्लॅन करू, अकॉर्डिंगली मग आपल्याला शूट करायला बरं पडतं. सो कोलॅबरेशनच्या जे काही गोष्टी आहेत त्यासुद्धा फायनल केल्या सगळ्या. आणि त्यानंतर मग माझी एडिटिंग बाकी होती व्लॉगची, प्लस गुढीपाडवा आहे त्याची तयारी काय करायची अजून ती झालेली नाही आहे. सो ते सगळं बघायचं आहे. पण आत्ता संध्याकाळ झाली. आज ब्लॉग शूट करायचा किंवा कुठे काही बाहेर जायचा प्लॅन नव्हता. पण असं झालं की 7 वाजले आणि स्वयंपाकाला काय बनवायला जायचं. कालचा दिवस होऊन गेला मॅनेज, पण आज सकाळी पण होऊन गेलं. पण आता घरात काही नाही आहे गोष्टी, म्हणजे एक आहे तर एक नाही, भाजीचं काहीच नाही आहे. त्याच्याशिवाय मला पुढे प्रोसीड कसं करू ना स्वयंपाकाला हेच कळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोळीसाठी कणिक नाही आहे. सो ते पाहिजे. तो ज्वारी कणिक ह्या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली जाते वेळीच सगळ्या गोष्टी संपल्या होत्या, पण मी मुद्दाम काही किराणा वगैरे भरला नाही. कारण म्हटलं आपल्याला अजून 8-10 दिवस इथे नाही आहे आपण, तर तेवढ्या वेळात खराब झाल्यापेक्षा आपण नंतर आल्यावरच मग हे सगळं करू, म्हणून मग मी ते राहू दिलं होतं. सो आज म्हटलं आता रोशनला की उद्यावर ढकलल्यापेक्षा आपण आता संध्याकाळचं जाऊन येऊ, म्हणजे डीमार्टला गर्दी पण कमी असते आणि मला काही जे काही ग्रॉसरी घ्यायची आहे ते घेऊन येऊ. गहू वगैरे पण घेऊन येता येईल, म्हणजे मग आटा उद्यासाठी तयार होईल. ॲटलिस्ट आताचं काय ते बघू. आणि इतकी भूक लागली आता, खाली जाऊन पहिलं काहीतरी मी खाते आणि त्यानंतर मग आम्ही डीमार्टला जातो. प्लस कालच्या म्हणजे काल काय झालं त्याच्यानंतर मी शूट केलं नाही, पण आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला. तर हॉस्पिटलला का बरं गेलो काय नाही हे तुमच्याशी पुढे शेअर करतेच मी ब्लॉगमध्ये. आणि आजचा हा ब्लॉग फार मोठा होणार नाही, कारण मी ऑलरेडी 7 वाजता सुरू करते आहे. सो डीमार्टची शॉपिंग करून येतो, प्लस जे काही आहे ते आजच्या दिवसात शेअर करते. पण हाच ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मला हे सांगायचं होतं हॉस्पिटलला कशामुळे गेलो होतो काय. तर ॲक्च्युली काय होत आहे ना, बरेच दिवस झाले, म्हणजे 1 वर्ष होतं ह्या गोष्टीला. मी तुम्हाला याच्या आधी पण मे बी शेअर केलं असेल. मी याच्यासाठी शेअर करते की तुम्हा कोणाला असा प्रॉब्लेम होतो का, तुमचे एक्सपिरियन्सेस काय आहे हे सुद्धा मला शेअर करा, म्हणजे मला पण कळेल की हे कशामुळे होत आहे. सो काय होतं, एव्हरी टाईम प्रत्येक महिन्यात मला पिरियड्सच्या 4-5 दिवसाआधीपासून त्रास सुरू होतो. तो त्रास म्हणजे मला श्वास घ्यायला त्रास होतो. अगदी असा श्वास घ्यावा लागतो आणि हे कधी कधी अर्धा तास चालतं, कधी कधी 10-15 मिनिटात नॉर्मल होऊन जातं. तर 1-2दा आम्ही हॉस्पिटलला पण गेलो. रात्री एकदा मला 12-1 वाजता झालं होतं, झोपताच येत नव्हतं, श्वासच घेता येत नव्हता. तर आम्ही आदित्य बिर्लाला पण गेलो होतो. तर तेव्हा माझं BP वगैरे सगळं नॉर्मल होतं. ECG वगैरे पण केला आम्ही की काय प्रॉब्लेम आहे का. तर तेव्हा सगळं नॉर्मल होतं. तर कधी कधी अँझायटीमुळे होतं किंवा आपण काही विचार करतो त्याच्यामुळे होतं असं डॉक्टरांनी सांगितलं. पण मग मी ऑब्झर्व केलं की मला, म्हणजे तेव्हा लक्षात नव्हतं आलं की कशामुळे. पण आता मी मागच्या 4-5 महिन्यांपासून ऑब्झर्व करते की मला ते पिरियड्सच्या आधी व्हायला लागतं. सो म्हणून म्हटलं आत्ता पण मी जेव्हा तिकडे गेली होती नागपूरला, तर अमरावतीला जेव्हा मी चालली होती त्यावेळी मला झालं, परत मग एकदा झालं. म्हटलं आता आपण सिरियसली घेऊन हे डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. आणि नोटिसेबल होतं की याच पिरियडला होतं आहे. त्याच्यामुळे मग मी गायनाकडे गेली माझ्या आणि त्यांना सांगितलं. तर त्यांनी सांगितलं की मे बी B12 कमी असेल किंवा जे काही डिफिशियन्सी असू शकते, तर त्याचे टेस्ट तुम्ही करून घ्या, हिमोग्लोबिन चेक करून घ्या. तर थांब नानू थांब. तर ते टेस्ट पण मला करायचे आहेत. सो सगळे टेस्ट मी करून घेते आणि त्यानंतर मे बी कळेल की काही डिफिशियन्सी आहे का. पण रिसेंटलीच मी B12चा कोर्स वगैरे पण करून घेतला, म्हणजे प्रत्येक 6 महिन्यात मी 1 महिन्याचा B12चा कोर्स करते, व्हायटॅमिन D घेते, कारण या सगळ्या गोष्टींची बॉडीला गरज आहे. नाही तर मग अशा सगळ्या गोष्टी दिसायला लागतात की हे दुखतंय, ते होत आहे, असं होत आहे, तसं होत आहे. आणि मल्टीव्हिटॅमिन्स पण रेग्युलर घेते, पण मागच्या 1-2 महिन्यापासून नाही झालं आहे ते घेणं. पण ते मला कंटिन्यू करायला पाहिजे, कारण आता दिसतंय की हा त्रास होतो आहे, तो त्रास होतो आहे. आणि हा त्रास तर मला भरपूर दिवसापासून होतो आहे.
तर तुम्हा कुणाला असा काही त्रास आहे का आणि तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलं की कशामुळे होतं हे सुद्धा मला नक्की शेअर करा जर तुमचा काही एक्सपिरियन्स असेल तर. काल तर मला त्यांनी काही स्पेसिफिक सांगितलं नाही, कारण त्यांनी पहिला प्रश्न विचारला की अस्थमा आहे का. मग त्यांनी चेस्ट वगैरे बघितली तर चेस्ट क्लिअर आहे, तर अस्थमा किंवा असं काही दमा वगैरे असं काही त्रास नाही आहे. पण ते कशामुळे होतं ब्रिदिंग डिफिकल्टी ते माहिती नाही, आयरन वगैरे ते सगळं घे आणि त्यानंतरही जर कंटिन्यू तसंच होत राहिलं तर मग आपण MD डॉक्टरला एकदा दाखवू असं त्यांनी मला सांगितलं आहे सध्यासाठी तरी. सो बघू पुढे काय होते, तुमच्याशी मी अपडेट शेअर करेलच. पण मला हे याच्यासाठी शेअर करावं वाटलं की कुणाचा एक्सपिरियन्स असेल तर त्याने मला पण हेल्प होईल, किंवा मला जे होतं जे कुणाला होत असेल तर तुम्ही पण दुर्लक्ष करू नका, एकदा डॉक्टरांना दाखवा किंवा मग जे काही मेडिसिन्स प्रॉपर घ्यायचे ते घ्या, म्हणजे असा त्रास पुढे होऊ नये. सध्या आता आम्ही डीमार्टला जाऊन येतो, ग्रॉसरी वगैरे घेऊन येतो, दळण चक्कीवर टाकायचं आहे ते सगळं काम करतो आणि त्यानंतर मग तुम्हाला मी पुढे भेटते. आणखी एक गोष्ट, तुम्हाला माझा फेस ना एकदम ऑइली दिसत असेल, सध्या मी काहीच लावलं नाही, फक्त मॉइश्चरायझर लावलं आहे सेटफिलचं. तर मला ना इथला पोर्शन पूर्ण म्हणजे लिप्स पण सगळं खूप ड्राय झालं. म्हणजे हे अमरावतीला मी होती ना लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशीपासून मला जाणवतं, आता ऑलरेडी त्याला 3-4 दिवस झाले. सो हे खूप ड्राय झालं आहे आणि ते मी खूप मॉइश्चरायझर लावते दिवसातनं 3-4दा, पण ते काही नॉर्मल होत नाही आहे. त्याच्यासाठी मी काय करू, तुमच्याकडे काय उपाय असेल मला नक्की सांगा. मला दुसरे काय प्रोडक्ट्स अप्लाय करायला पण भीती वाटते, म्हणजे पावडर वगैरे तर नाहीच नाही, पण म्हणजे एखादा मास्क वगैरे लावायचं म्हटलं, कारण स्किन पण पूर्ण टॅन झाली आहे. अमरावतीची ऊन तुम्हाला माहिती असेल, अमरावती नागपूरची. सो एकदम भयंकर ऊन होती, तो स्किन पण टॅन झाली आहे. तर म्हटलं आपण डिटॅन पॅक वगैरे लावू, पण हे इतकं ड्राय झालं आहे की ते असं मला आग होते त्याची लिटरली. त्याच्यामुळे मला दुसरं काही लावायची पण भीती वाटतं की काही रिॲक्शन नको व्हायला, म्हणून पहिले हे क्लिअर होऊ देते आणि नंतर मग मी काय माझं स्किनचं प्रॉपर प्रेप करायचे ते करते. पण तुम्हाला या ड्राय स्किनसाठी काय उपाय माहिती असेल तर मला नक्की सांगा. सगळ्यात आधी खाली गेल्यावर मी भेळ घेतली खायला, कारण खूप भूक लागली होती आणि क्विक स्नॅक्स काहीतरी पाहिजे होतं. आम्हाला लगेच डीमार्टला जायचं होतं. डीमार्टला आल्यावर आमची शॉपिंग सुरू झाली आणि अनायाच्या या बास्केटला लटकायचं आज चाललं होतं. तिथे गेल्यावरती खूप दंगा घालते आणि मी आज इतकी शॉपिंग केली आहे हे मलाच माहिती नव्हतं. ते बिल बघितल्यावर कळलं की आज आपण जास्ती वस्तू घेतल्या आहेत, तरी भरपूर गोष्टी न घरच्याच आहे, म्हणजे तुरीची डाळ म्हणा किंवा भरपूर गोष्टी आहे ज्या आम्ही घरून आमच्या शेतातल्याच घेऊन होतो, तरीसुद्धा एवढं बिल होतं ना खरंच. पण काय ना, मग एकदा आलं की 3 महिने तरी आम्हाला परत डीमार्टला यावं लागत नाही, किंवा मग काही गोष्टी छोट्या मोठ्या लागल्या तर त्या आम्ही स्टार बाजारमधनं किंवा ऑनलाईन मागवून घेतो. पण हा जो किराणा आहे तो ऑलमोस्ट 3 महिन्याचा आहे आणि छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येऊन जातात. आणि कुठे ठेवलंय सगळं सामान? She is copying me 100%. काय होतं पण बरं झालं तू सगळ्यांना एकदा भोपळाची गोष्ट सांग. होतं ना गार्डन. हा टप्पेवाल्याची सांग. सो डीमार्टची खरेदी झाली. नेहमी 8,000 होऊन जाते, म्हणजे 7 ते 8 किंवा मॅक्सिमम 9 होते. यावेळी मी काय एक्स्ट्रा घेतला मलाच माहिती नाही. का बरं? हॅलो अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन. दुसरा दिवस सकाळ झाली आहे. सकाळ बरेच वेळची झाली. मी पहिले घरातले थोडेसे बेसिक क्लिनिंग केली, प्लस माझा 11 वाजता व्लॉग येतो, त्याची पोस्टिंगला त्याला बराच वेळ लागतो, ऑलमोस्ट अर्धा तास तरी लागतो त्याला, कारण थंबनेल बनवायचं, पोस्ट करायचं, सगळे टॅग्स टाकायचे. सो हो, तर ते सगळं करताना अर्धा-पाऊण तास निघून जातो. ब्रश वगैरे झाला आणि सगळं. रोशन गेलेला आहे जिमला आणि आय एम डन विथ दिस ड्रायनेस. खूप जास्त ड्रायनेस होतं, तुम्ही बघू शकता माझं स्किन एकदम ऑइली दिसतंय. मी फक्त मॉइश्चरायझर लावलं आणि इतका पोर्शन, इतका त्रास, म्हणजे असं आग होते. आता हे गोष्ट हिवाळ्यात व्हायला पाहिजे, उन्हाळ्यात काय होतं मला माहिती नाही. ते तुम्हाला मागे बऱ्यापैकी मेस दिसत असणार आहे. आता थोडीशी घरात अजून इकडे पण आहे ती याच्यासाठी, कारण मी माझं किचन किंवा घर जे आहे ते नव्याने थोडंसं सेटअप करणार आहे.
काही गोष्टी नवीन घेतलेल्या आहेत, लवकरच मी तुमच्याशी शेअर करेल. प्रॉपर मी कसं सेटअप करते. सो तो पोर्शन म्हणा किचनचा किंवा बेडरूममध्ये काही गोष्टी डेकोरेटिव्ह किंवा हॉलमध्ये काही गोष्टी किचनच्या मोस्टली जास्ती घेतलेल्या आहेत. सो ते सगळं काही तुमच्याशी पुढच्या 1-2 ब्लॉग्समध्ये मी शेअर करेल. पण सध्यासाठी आजचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू. आता सकाळचं बेसिक आवरलंय. रोशन जिमवरनं येतच असेल आणि आमच्या लाईटला काय झालंय माहिती नाही. काल ऑलमोस्ट 11 वाजतापासून आमच्याकडे लाईट नाही आहे आणि आम्हाला हे माहितीच नाही की ती फक्त आमच्याकडे नाही आहे, कारण इन्व्हर्टर असल्यामुळे मग सगळं चाललंय. तर कधी असा प्रश्नच पडला नाही की बा आपल्याकडे लाईट नाही असं वाटतंय. पण मग आम्ही रात्री जेव्हा डीमार्टमधून आलो म्हटलं शक्य नाही आहे, सकाळपासून गेली एवढा वेळ झाला, शक्य नाही. मग चेक केलं खाली जाऊन की सगळ्यांकडची आहे, फक्त आमच्याकडचीच नाही आणि ती अजूनही नाही आहे. रात्री बिना एसीचं आम्ही झोपलो, एसी तर लागत नव्हती इन्व्हर्टरवर. सो म्हणजे असं काही गरमी वगैरे झाली नाही, कारण विंडो ओपन केली का होऊन जातं. पण सवय झाली आहे थोडीशी एसीची, त्याच्यामुळे मग थोडीशी गरमी होते. फ्रीजमध्ये सुद्धा सामान आहे, पण ते अजून माहिती नाही दूध वगैरे खराब होईल का, कारण ऑलमोस्ट काल म्हणजे 1 दिवस झाला लाईट नाही आहे. सो आता रोशन ते पण बघेल लाईटचं काय विषय आहे ते. आणि मी आज ठरवलं, काल मी डीमार्टवरनं आल्यावर मी सामान तसंच ठेवलं, फक्त फ्रीजच्या गोष्टी फ्रीजमध्ये काढून ठेवल्या. प्लस तो तिकडचा जो कॉर्नर आहे थोडासा क्लीन केला. क्लीनपेक्षा काही गोष्टी भरून ठेवायच्या होत्या ज्या मी गावावरनं घेऊन आली होती, जसं तिखट वगैरे जे आहे ते आमच्या शेतातलंच आहे, त्याच्यामुळे मग ते घरूनच घेऊन येते. तिखट, हळद, त्यानंतर आपली मोहरी पण असते, सोप असते, या गोष्टी आमच्या शेतातल्या असतात, तर मी तिकडनंच आणते आणि मग ते सगळं भरून ठेवलं रात्री. सो थोडासा ओटा पण खराबच आहे, पण मी क्लीन केला नाही कारण मला माहिती होतं दुसऱ्या दिवशी आपल्याला तेच करायचं सकाळी उठून. सो इथे आता सगळं सामान पडलेलं आहे, ते मला लावायचं आहे डीमार्टमधनं आणलेलं. पण त्याआधी पहिले नाश्त्याची तयारी करते, कारण भूक पण लागलेली आहे. रोशन जिमवरनं येईल तर त्याला पण खायला काहीतरी लागेल. सो तिकडे काल मी साफ करत होती, तेवढ्यात मला चणे दिसले जे मला माहितीच नव्हते माझ्याकडे आहेत म्हणून. सो मी म्हणते चला आपण चणे न भिजू घालू आणि उद्या मस्त तर्री पोहे, म्हणजे चण्याचे पोहे असतात, जे नागपूरकर आहे त्यांना माहिती असेल तर्री पोहे काय असतात आणि चणे कसे बनवतात. सो मी म्हटलं चला आपण ते बनवू आज ब्रेकफास्टसाठी. सो आता आज त्याचाच बेत आहे, तर मी ब्रेकफास्ट पहिले बनवून घेते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. सो इकडे मस्त माझे पोहे तयार झाले आहेत आणि इकडे चणे सुद्धा तयार झाले आहेत. तुला माहिती आहे तर्री पोहा ना, रोशनचा काही फेवरेट नाही आहे तो तसा, हो ना. हे नागपूरवाल्यांचं फेवरेट आणि याला असं आवडतं आणि मला असं. आणि मग फायनली मी किराणा भरायला घेतला आणि हे करताना ना मला नेहमीच लहानपणीची आठवण येते, कारण आईला या कामामध्ये मी नेहमी मदत करायची. घर म्हटलं म्हणजे फक्त असं नसतं की रोजचा स्वयंपाक केला, झाडू पोछा भांडी केली म्हणजे होऊन जातं. घर म्हणजे किराणा व्यवस्थित भरलेला आहे का, सगळ्या बरण्या धुतल्या आहेत का, सगळी स्वच्छता व्यवस्थित आहेत का, म्हणजे एकदम बारीक सारीक भरपूर गोष्टी घरामध्ये असतात करायच्या. आणि ते ना लग्न झाल्यावर, एकदाचं बाळ झाल्यावर या कळायला लागतात. आणि समहाव मला या गोष्टींमध्ये खरंच खूप इंटरेस्ट यायला लागला आहे आजकाल जास्ती, की सगळ्या गोष्टी क्लीन ठेवायच्या आणि व्यवस्थित सगळं आपल्या घरात असलं पाहिजे, काय नाही आहे ते वेळेवर नोट डाऊन करून ठेवायचं आणि त्या गोष्टी वेळेत घेऊन यायच्या. बाकी कुणाला अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे ना, नक्की कॉमेंटमध्ये सांगा. हे इथे ठेवतो ना बेटा नॅपकिन, मग आपल्याला तोंड पुसायला लागतं ना, हात पुसायला नानूला लागते ना, मग हो ना. काय म्हणू आज इथे आले मी, आता नाही म्हणायचंय. आणि ते कसं माहिती का, हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू, असं आहे ते. हँड वॉश संपलाय ना आपलं. सो आता सगळं काही आवरलेलं आहे. मी कुकर लावलाय, पोळ्या तेवढ्या बाकी आहेत. सो आता सगळं आवरलं, स्वयंपाकाचं पण आवरलाय, सोबतच सगळा किराणा जो होता तो मी लावून ठेवला आहे. त्याचा काही मी व्हिडिओ शूट घेतला नाही, कारण तेवढं लेंदी काम आहे की आपलंच डोकं काम करत नाही एका वेळी, की अरे कुठे काय ठेवू आणि कसं. सो ते केलं आणि हे इतकं ड्रायनेस वाढलाय की ते मला खूप इरिटेट होत आहे आणि कसं काय करावं समजत नाही. म्हटलं थोडंसं हा घरगुती नुसका जो आपण खूप आधीपासून करत असतो, आपली आजी विजी सांगायची की बेसन दूध
दुधाची साय असं वगैरे लाव. परत दुधाची साय तर नव्हती, तर मी दुधामध्ये थोडं बेसन आणि हळद टाकून म्हटलं लावून घ्यावं. सो थोडंसं लावते, काही रिलीफ भेटला तर बघू. मी थोडंसं ChatGPT पण केलं, कारण मला खूप जास्ती ड्रायनेस होत आहे. तर कधी कधी मल्टीव्हिटॅमिन्सच्या डिफिशियन्सीमुळे पण होतं आणि बाकीचे पण सिम्पटम्स जरा मला दिसत आहेतच. तर मग आज म्हटलं आज किंवा उद्यामध्ये आपण सगळे टेस्ट करून घेऊ की कशामुळे होत आहे. सो मे बी आयरनची कमी होऊ शकते, त्याच्यामुळे पण असं ड्रायनेस येतो. पण आता काय ना, बाहेर गेलो, वेदर चेंज झालं, खूप ऊन होतं. सो स्किन, मेकअप अँड सगळ्या गोष्टींमुळे पण होऊ शकतो. तो पण एक कारण आहे. किंवा थोडे प्रॉडक्ट्स पण मी फ्लाईटने गेले ना, तर मग मला काही फार नेता आलं नव्हतं. नाही तर मी माझं फेस वॉश किंवा ह्या सगळ्या गोष्टी कॅरी करते. यावेळी काही नेलं नाही, जिथे जे मिळालं त्याने सगळं केलं. ते प्रोडक्ट्स चेंज झाल्यामुळे पण होऊ शकतं मला असं वाटतंय. सो काय कारण आहे माहिती नाही, पण खूप जास्ती ड्रायनेस आणि ती पण इतक्याच पोर्शनमध्ये होत आहे. सो म्हटलं हा थोडासा घरगुती पॅक आपण बनवून लावून बघू, काही फायदा झाला तर. सो तोच मी आता लावते. अजून माझ्या पोळ्या बाकी व्हायच्या, म्हणजे हा लावून मग हा सुकेपर्यंत आपल्या पोळ्या होतील. सो आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो, जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर किराणा घरात भरला की काही गोष्टी असतात ज्या रेडी करून ठेवायच्या असतात. म्हणजे की सोप भाजायची, मखाना, तिथे धने वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. धने पावडर बनवून ठेवायची, जिरे पावडर बनवून ठेवायची, या सगळ्या गोष्टी मी करत असते. आणि दुपारचा आता वेळही आहे आणि आज झोपली आहे, तर म्हटलं आपण या गोष्टी करून घेऊ. सो जवस आहे ते मला भाजून ठेवायचं आहे. जवस रोज खाणं खूप चांगलं आहे, त्याने हार्टचे प्रॉब्लेम होत नाही. त्यासाठी मग मी जवस, सोप, बाकी जे काय भाजायच्या गोष्टी आहेत त्या काढून ठेवल्या. सोबतच मम्मींनी ना आंबे दिले होते, एकदम छोटे छोटे, मस्त अशा छोट्या छोट्या कैऱ्या आहेत त्या. आणि या दिवसात यांचं लोणचं खायला खूप छान वाटतं. तर म्हटलं चला आपण थोडंसं, म्हणजे फार नाही आहे, एवढ्याच एक बाउलभर आहेत, तर म्हटलं आपण याचं थोडंसं लोणचं टाकून घेऊ. सो पटापट हे कट करते आणि एकदम साधं सिंपल जे लोणचं असतं ना रोज खायला कच्च्या आंब्याचं, ते मी करून घेते. प्लीज इग्नोर माय फेस, कारण ते अजूनही मला होतं, त्याच्यामुळे मी खूप भरभरून आपला फेस मॉइश्चरायझर लावून ठेवलेला आहे. आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचं कारण असं की मस्त अशी बेमौसम बरसात होत आहे, पण ते छान वाटतं आहे. असं वाटतं की छान असा चहा करून आता पिलं पाहिजे. रोशनचं ऑफिस चाललं आहे, 1-2 दिवस तो घरनं करतो आहे, आम्ही आलो तेव्हापासून. मग मंडेपासून तो म्हणलं की मी जॉईन करणं ऑफिस. सो छान असा पाऊस होता, तर चहा झाला एक पाहिजे की नाही हे रोशनलाच विचारायला पाहिजे. मी ड्राय बाल्कनीला सध्या तुम्हाला दाखवते. बाल्कनीत जायचं मला कंटाळा आला होता, म्हणून मी इथनंच हा व्ह्यू कॅप्चर करायचा प्रयत्न करते. पण तुम्हाला तो दिसत नसणार आहे मे बी, बिकॉज इकडे खूप असे बार्स आहेत. सो मस्त मी इथे कैरीचं लोणचं बनवून घेतलं. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी रेसिपी शेअर करेल, पण इथे मी एकदम शॉर्टमध्ये सांगते की मी कसं काय केलं आहे. पहिले तर कैऱ्या कापून घेतल्या, त्यामध्ये मीठ टाकलं, एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये जिरं मोहरी तळतळू दिली, त्यामध्ये थोडं तिखट, हळद आणि तो तयार केलेला तडका मी आंब्यांमध्ये टाकला आणि सोबतच थोडासा गुळही टाकला आहे. असं सिंपल 5 मिनिटात बनणारं आंब्याचं लोणचं तयार झालं आहे. रोज खायला खूप छान वाटतं. आणि म्हणतो होतं ना मी, चहाची इच्छा झाली, रोशनची मीटिंग झाली आणि मस्त असा चहा पिला आणि त्यानंतर हे दोघं बाहेर गेले होते, तर मी स्वयंपाकाची तयारी केली. माझ्यासाठी आणलं तू? Oh my god! Thank you, baby. तू मम्मासाठी आणलं हे? काय आणलं नानू आपण मम्मासाठी? काय आणलं तू मम्मासाठी? पप्पू घेऊन दे मम्माला. थँक्यू. मम्माला विचारलं तुला आवडलं का म्हणून? खूप आवडले मला. कोणी आणले का नानू? कोणी आणले? कुठे होता तू दादा? कुठे कुठे बाजूला? नाही व्यवस्थित सांग. बर तू काय म्हंटल होतं दादाला? दादा बलून द्या म्हटलं तू. हा पण मग बलून पण होते का? पण मग आपण काय घेतलं? नाही. कोणासाठी? मम्माचा हात बनलाय, मम्मा पोली करत होती. हो ना. हा. ते देऊ तुला? बाबाला दिलं का तू? बाबाला पण देऊन दे. ठीक आहे.
आज आमच्याकडे जेवणासाठी आम्ही कुणाला इन्व्हाइट केलं होतं म्हणून स्पेशल अशी अंडा करी बनवली होती. सो इकडे माझी भाजी तयार झाली होती, गरमागरम पोळ्या टाकायच्या तेवढ्या राहिल्या होत्या आणि मग मस्त स्वयंपाक केला आणि यासोबतच दिवसही संपवला आजचा. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर का तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन ब्लॉग्स बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.